रब्बी हंगाम सुरू होताच बुलढाणा जिल्ह्यात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आल्याचं चित्र आहे। जिल्ह्यातील खत व बियाणे विक्री करणाऱ्या 317 कृषी केंद्रावरील तपासणी करण्यात आली असून गंभीर त्रुटी आढळल्याने 3 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे। तसेच 33 केंद्रांचे बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून 71 विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं खत व बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रावर धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे। या अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 317 कृषी केंद्राची तपासणी करण्यात आली। या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यानं 3 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत। तसेच 33 कृषी केंद्रांना बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून 71 विक्रेत्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी नोटीस पाठवण्यात आल्या आहेत। यंदा जिल्ह्यात सरासरी 94% पावसाची नोंद झाल्यामुळे रब्बी पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे। गहू आणि हरभरा या पारंपरिक पिकांसोबत शेतकऱ्यांचा कल हळद आणि इतर पर्यायी पिकांकडे वाढताना दिसत आहे। दरम्यान रब्बी हंगामात युरियाची मागणी वाढलेली असताना काही कृषी केंद्र चालकांकडून कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे। युरिया सोबत इतर खत घेण्यास भाग पाडणं किंवा आग्रह धरण्याबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। शासनाच्या निर्देशानुसार विक्री झालेल्या खतांची तसेच उपलब्ध साठ्याची माहिती ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करणं सर्व विक्रेत्यांना बंधनकारक आहे। मात्र अनेक कृषी केंद्रांनी ही माहिती अद्ययावत न केल्याचे तपासणीत आढळून आले असून अशा विक्रेत्यांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याचा इशारा कृषी विभागानं दिला आहे।